शिवसेने शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे 12 दिवसापासून बेपत्ता होते। मात्र त्यांच्या कुटुंबियाने त्यांचं अपहरण झाल्याचं पोलिसांना तक्रार केल्यानंतर पोलिसांचे चक्र फिरले आणि पोलिसांनी ह्या प्रकरणासाठी 8 टीम तयार केली होती। आणि आज ह्या भिलाड या ठिकाणी मी सध्या इथं आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकता भिलाड या ठिकाणी जी आहे तर सरीगरम मालिफिया ह्या ठिकाणी ही जी खदान आहे दगडखानीची ही एक खदान आहे। त्याच्यात पूर्णपणे आपण पाहू शकता की पाणी भरलेलं आहे, साचलेलं आहे। ह्या ठिकाणी पालघर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे जे अशोक जे धोडी आहे त्यांची जी कार आहे लाल कलरची ह्या ठिकाणी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर ह्या ठिकाणीहून रेस्क्यू करण्याचं सुरुवात होणार आहे। काही वेळातच या ठिकाणी JCBच्या माध्यमातून आणि अनेक यंत्रणांच्या माध्यमातून ही जी गाडी आहे ते बाहेर काढण्याचं काम सुरू होणार आहे। या प्रकरणात एकूण पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे आहे या प्रकरणात 4 जे आरोपी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहे आणि 5 जे आरोपी आहे ते अजूनही फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहेत। मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर हे जे अपहरण जे आहे त्यांचे जे भाऊ आहेत अविनाश धोडी यांच्या माध्यमातून हे दारू माफिया असल्याचं त्यांच्या कुटुंबियांचा आरोप होता आणि त्याच्यामुळे यांचं हे अपहरण करून त्यांचा काहीतरी घातपात केल्याचं बोललं जात आहे। मात्र एकंदरीत रेस्क्यू केल्यानंतरच ही गाडी बाहेर काढण्यात येईल आणि त्या गाडीमध्ये जे अशोक धोडी आहेत का नाही हे पण बघावं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन निखिल मेस्त्रीसह मोहम्मद हुसैन खान, TV9 मराठी, भिलाड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।